बाळा, आज मी तुला दुसरा संकेत सांगणार आहे. हा संकेत खूप कमी लोकांना समजतो आणि ज्यांना तो नीट समजतो ना, त्यांच्या आयुष्यात मोठा बदल सुरू व्हायला अजिबात वेळ लागत नाही. पण बाळा, हा दुसरा संकेत ऐकण्यापूर्वी माझी एक गोष्ट मनात पक्की लक्षात ठेव. जर तू अजून पहिला संकेत ऐकला नसेल तर तो आधी नक्की ऐक, कारण पहिला संकेत ही तर फक्त सुरुवात होती आणि हा दुसरा संकेत त्या बदलाची खरी चाहूल आहे. आणि बाळा, तिसरा संकेत तर अजून बाकी आहे, जो फार भाग्यवान लोकांना मिळतो. म्हणून माझं हे बोलणं शेवटपर्यंत नक्की ऐक. बाळा, गेल्या काही दिवसांपासून तुला आतून खूप वेगळं वाटतंय ना? लोकांच्या घोळक्यात असूनही तुझं मन शांत राहत नाही. कधी अचानक सगळ्यांना सोडून एकटं बसावंसं वाटतं, तर कधी कोणाशीही बोलावंसं वाटत नाही. रात्रीच्या अथांग शांततेत तू तासनतास बसून फक्त विचार करत राहतोस, का माहीत नाही, पण मन सतत आतल्या आत काहीतरी शोधत राहतं. आणि बाळा, ही जी तुझ्या मनाची आतली अवस्था आहे ना, हाच आहे तुझा दुसरा संकेत. जर तुला वारंवार आता असं जाणवत असेल की आयुष्यात काहीतरी खूप मोठं घडणार आहे, मन सतत एका विशिष्ट गोष्टीकडे ओढलं जात असेल, किंवा अचानक जुन्या गोष्टींमधून, जुन्या नात्यांमधून मन दूर जात असेल, तर समज बाळा, तुझ्या आयुष्यातील ऊर्जा आता बदलायला सुरुवात झाली आहे. कारण आयुष्यात जेव्हा एखादा मोठा बदल येणार असतो ना, तेव्हा मन आधीच त्याची चाहूल देऊ लागतं. बाळा, तू आजवर खूप काही सहन केलं आहेस. या जगातल्या लोकांनी तुला कधीच समजून घेतलं नाही. ज्यांच्यासाठी तू नेहमी मनापासून उभा राहिलास, वेळ आली तेव्हा तेच लोक तुला अर्धवट वाटेवर सोडून गेले. अनेक रात्री तू फक्त शांत बसून एकट्यात रडलास. तुझं हे दुःख तू कोणालाही, अगदी कोणालाही सांगितलं नाहीस, कारण तुला मनोमन वाटलं की इथे कोणीच तुला समजून घेणार नाही. पण बाळा, मी तुझ्या पाठीशी राहून सगळं पाहत होतो. तू अनेक वेळा पडत होतास, पण तू पूर्णपणे तुटू नयेस म्हणून मी तुला आतून हळूहळू मजबूत करत होतो. कारण तुझ्यासाठी माझ्या दरबारात काहीतरी खूप मोठं तयार होत आहे. आणि म्हणूनच आज तुला हा दुसरा संकेत मिळत आहे. जर तुझ्या मनात वारंवार एकच इच्छा येत असेल आणि कोणतंही बाह्य कारण नसताना तुला आतून अचानक सकारात्मक वाटू लागलं असेल, तर समज बाळा, तुझ्या प्रार्थनेवर आता काम सुरू झालं आहे. हो बाळा, प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर लगेच मिळत नसतं. कधी कधी थोडा वेळ लागतो, कारण तुझ्यासाठी योग्य वेळ तयार होत असते आणि तुझ्यासाठीही ती सुंदर वेळ आता खूप जवळ येत आहे. पण बाळा, हा दुसरा संकेत प्रत्येकाला सहज मिळत नाही. म्हणून माझं हे बोलणं पूर्ण ऐक. आणि जर पहिला संकेत अजून ऐकला नसेल तर तो वेळ काढून नक्की पहा, कारण पहिला आणि दुसरा संकेत एकमेकांशी जोडलेले आहेत. आणि तिसरा संकेत, तो तर सर्वात शक्तिशाली आहे. तिसरा संकेत मिळाला की समज तुझ्या मनातल्या इच्छेचा आणि सुखाचा दरवाजा उघडायला सुरुवात झाली आहे. म्हणून तिसरा संकेत नक्की ऐक बाळा, कारण तो तुझं पूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. आता डोळे बंद कर, मन अगदी शांत कर आणि मनापासून फक्त एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.